नाही म्हणून आपण वकील नेमतो. पूजेतल्या काही गोष्टी माहिती नाही म्हणून आपण गुरुजींना सांगितलेलं आहे की पुढचा जो कार्यक्रम असेल तो विधिवत पद्धतीने आम्हाला तुम्ही करून द्यावा ही अपेक्षा. गुरुजींनी आतल्या देवतांची सुद्धा स्थापना केलेली आहे. आपल्याला जरी वाटत असेल आपण फक्त बाहेरच पूजा केलेली आहे, बाहेर फक्त गणपती पूजन, पूजेचा एक छोटासा पार्ट आपण बाहेर केला आहे. मुख्य जे पूजन आहे ते सर्व गुरुजींनी आत देवतांची स्थापना केलेली आहे. बरेच प्रकारचे चौरंग आत मांडले तुम्ही. इकडून उजव्या साईडने जर बघायला सुरुवात केली तर सप्त धान्य मांडलेले आहे. 7 प्रकारचे धान्य आहे. गोमाता ठेवलेली आहे. अन्नपूर्णा मातेचं प्रतीक त्या वास्तूमध्ये पूर्ण राहावं त्यासाठी म्हणून ते मांडलेलं आहे. 2 नंबर चौरंगावरती गळच्या तांदळाने काही आकार दिला आहे. गुरुजीने सुपाऱ्या मांडलेल्या आहेत. तर ब्रह्मादी मंडल म्हणतात. ब्रह्मादी मंडल म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवता काही इथे येऊन आपल्यासाठी मंडळ बसवत असतात. त्या ब्रह्माजीच्या काही देवता असतात जिथं या सर्व देवता निवास करतात. अशा देवतांच्या ठिकाणी त्या देवतांचं आवाहन करायचं. वास्तुशुद्ध वायूच्या ब्रह्ममंडलाचं आपण आवाहन केलंय. ब्रह्ममंडलावरती जो शिखर कलश आपण बसवणार आहे शिखर कलशाचं आवाहन कलश